कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एक वेळा स्वागत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पहिले सुरुवातीला आपण मीन हे सिरीज आपण शिकलेला आहे. मीनचं चॅप्टर शिकलेला. मीन झाल्यानंतर आता आपण बघणार आहोत मीडियन. काय बघणार आहोत आपण? मीडियन. मीडियन मध्ये आपण बघणार आहोत सिंपल सिरीज. कोणती सिरीज बघणार आहोत? सिंपल सिरीज. मीन मध्ये सुद्धा तुम्हाला मी ज्या सिरीज शिकवल्या सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज, इन्क्लुझिव्ह मेथड, कंटिन्यूअस सिरीज, क्युम्युलेटिव्ह सिरीज, ह्या संपूर्ण सिरीज तुम्हाला त्यामध्ये आपण पाहिल्या होत्या. आता आपण बघणार आहोत सिंपल सिरीज. कोणती सिरीज बघणार आपण? सिंपल. मीडियन मध्ये सुद्धा सिंपल सिरीज असते, म्हणजे यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 सिरीज दिलेल्या असतात. तर बघा, फाइंड आउट मीडियन फ्रॉम द फॉलोइंग डाटा. हेडिंग हेच येणार आहे तुम्हाला प्रत्येक गणिताला, कोणती गणित असो. तर यम सिरीज, मीडियनचा अर्थ असते मध्यगा. यम मीडियनचा अर्थ काय असतो? मध्यगा. मग मध्यगा जो असतो तर ही सिरीज आहे 1 2 3 4 5 6 7 8. या पद्धतीनं तुम्हाला हे सरळ करावं लागते. पहिले काय करावं लागणार? सरळ करावं लागणार. त्यामुळे ही संख्या पहिले 5, मग त्यानंतर 7, त्यानंतर 10, मग येणारा तुमच्या 12, 15, 18 आणि 20. म्हणजेच आता बघा ह्या संख्या काय झालेल्या? सरळ झालेल्या. तर त्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स ऑफ मीडियन यम इज इक्वल टू साइज ऑफ n + 1/2. मग यम इज इक्वल टू साइज ऑफ n म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स. किती आहेत संख्या? 1 2 3 4 5 6 7. 7 + 1/2. इथे लिहायचं ॲटम्स. m इज इक्वल टू साइज ऑफ 7 + 1 8/2. त्यानंतर हे लक्षात ठेवत जा. आता तुम्ही संपूर्ण गणित त्या पद्धतीने एकदम सोपी पद्धतीने आहे जे सांगत आहे मी तुम्हाला. साइज ऑफ 8 / 2. 8 / काय करायचे? 2. किती येतात? 4th. देणार आहे 4th. मग ही 4th म्हटल्यानंतर ही संख्या किती नंबरची आहे? बघा 1 2 3 4. म्हणजेच m इज इक्वल टू तुमचं आलेलं आहे 12. हे झालं तुमचं मीडियन. काय झालं तुमचं? मीडियन. बघा मीडियनचा अर्थ असते मध्यगा. मीडियनचा अर्थ काय असतो? मध्यगा. मग मध्यगा म्हटलं तर ह्या 3 संख्या खालून सोडा, 3 संख्या वरतून सोडा. पहा मध्यगा आला, म्हणजेच त्याचा संख्याचा मध्यगा आलेला आहे. मग पुन्हा याच पद्धतीनं हे सुद्धा गणित सोडायचं आपल्याला. तर ही संख्या जी आहेत ह्या सरळ आहेत ऑलरेडी, त्यामुळे आपल्याला त्या सरळ करण्याची आवश्यकता नाही. मग कॅल्क्युलेशन्स ऑफ मीडियन, मग यम इज इक्वल टू साइज ऑफ n + 1/2 ॲटम्स. त्यानंतर m इज इक्वल टू साइज ऑफ n म्हणजे 1 2 3 4 5 6 7. 7 + 1/2 ॲटम्स. तर m इज इक्वल टू साइज ऑफ 8/2 h atoms. m is equal to size of 4th atoms. m is equal to 1 2 3 4 17. किती आला आन्सर? 17. बघा ह्या वरच्या संख्या 3 सोडून दिल्या, ह्या खालच्या संख्या 3 सोडल्या, म्हणजेच तुमचा आन्सर आला 17. म्हणजेच मध्यगा आलेला आहे तुमचा. तर सेम याच पद्धतीने हे तुम्ही सोडवा. बघा, नाही तर बघून घ्या. कॅल्क्युलेशन्स ऑफ मीडियन m इज इक्वल टू साइज ऑफ n + 1/2. नंतर m is equal to size of n 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 + 1 2. and m is equal to size of 11 + 1 करा 12 2. लक्षात ठेवत चला. m इज इक्वल टू साइज. आणि व्हिडिओ आवडल्यास काय करायचं आहे तुम्हाला? लाईक, शेअर्स
आणि सबस्क्राईब ते सुद्धा करा. म्हणजे काय होणार, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि मित्रांपर्यंत पोहोचेल. यम आता 6 म्हटलेला आहे तुम्हाला. 1 2 3 4 5 6 6 बघा. 1 2 3 4 5 आणि 6 हा 6 किती 1 2 3 4 5 6 सॉरी 20 1 2 3 4 5 6 बघा 20 खालून मोजा किंवा वरतून मोजा 6 नंबरवर ती संख्या येणार आहे 20. म्हणजेच तुम्हाला या मीडियनचा आपल्याला काय मिळालेला आहे, तिन्ही गणिताचा मध्यगा मिळाला. काय मिळाला? मध्यगा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार. उद्या